कोठावळेचा हा पहिला बॉल मैदानी शॉट मध्ये आपण पाहतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील, बेस्ट ऑफ लक. आपण पाहतोय टायगर चषक आणि टायगर चषकामध्ये निश्चितच या संध्याकाळच्या सत्रामध्ये हे दोन संघ आमने सामने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एका बाजूने चॅम्पियन स्पोर्ट डोंगरीपाडा, दुसऱ्या बाजूने गावदेव स्पोर्ट भेंडीपाडा. दोन्ही संघ जवळचेच आहेत. यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑफला, मात्र ओ हो 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 या ठिकाणी आपण पाहिलं तर भरपूर प्रयत्न केले होते, मात्र शेवटच्या पोझिशनला मात्र झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाले लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. असं वाटलं की विकेट येते की काय, परंतु झेल मात्र सुटला गेलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटिंगने रिव्ह्यू घेतलाय का सर? येस, बॅटिंग साइडनं हा रिव्ह्यू आला. या ठिकाणी वाईट आहे की मग प्लेयर डिलिव्हरी. येस, फेअर डिलिव्हरी असणार आहे. चांगला बॉल, कारण बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर वाईटच्या जी रेषा आहे त्याच्या मात्र थोडासा आतून लँड होऊन मात्र मग रेषेच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. ऑफ कटरचा बॉल निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. शतरक्षक वेगाने पुढे आलाय. एकदा पूर्ण जरूर केली आहे, परंतु एक या धावसंख्येत ते रोखला गेले. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, ती म्हणजे जाऊन पोहोचते 3 या कड्यावरती. रोशन भिवा घोषे अँड त्याच्या समवेत आपण पाहतोय त्याला साथ देण्याकरिता लहू गजानन घोषे. हे दोन बॅटर मैदानी शात मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. A1 सारजा टीमचे संगणक आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा. मैदानाच्या बाहेर जरी झेल पकडला तरी मात्र राकेश घोषेच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर सोडून दिलाय. पंच आपल्याकडे वळतायत आणि निश्चितच हा चेंडू असणार आहे वाईट. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचते 4 या कड्यावरती. 2 1 बाउन्सची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेले. पुन्हा जर या ठिकाणी बाउन्सर हाताळला तर निश्चितच कारवाई केली जाईल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा हा वाईट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी टाकले गेलेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा हा बॉल या ठिकाणी टाकला होता. वेगवान चेंडू टाकून झाले तर पहिल्या षटकातील 4. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. धाव फलकावरती आपण नजर टाकली तर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 5. संत आणि सावधगिरी ते चालू असलेला सामना मैदानी शात मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी मैदानी शात मध्ये सन्नाटा सरळ आहे, चांगली बॉलिंग या ठिकाणी होत्या. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे लॉंग ऑफला, लॉंग ऑनला, मात्र झेल यावेळेस पकडला जातोय आणि समाप्त होतोय. लहूचा देखील खेळ आउट. Now I make one track out of 2 now, and it's a little bit funny when I'm wrong now, but everybody's talking about the breakdown, so I break these records into pieces and pick some to
सितारे लपेटे हुए, वो जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो कहना जाए। धन्यवाद अदीज। षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा बिमर या ठिकाणी टाकला गेलाय. थोडस अतिरिक्त करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि निश्चितच ह्या 3 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 3 धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 8 या कड्यावरती. येणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक करा आणि राकेश घुशे अँड रोहित दाबसे यांच्याकडनं 500चा कॅश प्राइज मिळवा. रोहित कोठावळे यावेळेस हा फ्री हिटचा बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर चेंडू जाईल 1 बाउन्स नसीम आरिशा पार. सॉरी पंच चौकार आहे का? यस, चेंडू सीमारेषा पार झाले 4 धावांनी करता. धन्यवाद. 2.5 धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 12 धावा. म्हटलं जाताना पहिल्याच प्रयत्नात अपयश आले म्हणून खचून जाऊ नका, कारण यशस्वी गणिताची सुरुवात ही नेहमी शून्यापासून होते आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरुवात खूप चांगली झाली आहे शून्यापासून. टीम आपण या ठिकाणी पाहिली तर गावदी स्फोट भेंडीपाडा सध्या तरी चांगल्या स्थितीकडे निश्चितच लक्ष आहे त्यांचं देखील. चांगला फायटिंग टोटल स्कोर धाव पालकावरती उभा करायचा आणि जम्बे स्पोर्ट डोंगरीपाडा टीमला तो निश्चितच एक मोठा टार्गेट सेट करून द्यायचा त्यांचा देखील एक ध्येय आहे. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर ध्येयाने क्रिकेट खेळलं जातं. सुरुवातीला आपण पाहिलं तर लघुघोषे बाद झाल्यानंतर जबाबदारी घेतली आहे ती म्हणजेच फलंदाज अनिकेत अँड रोशन चांगला खेळ करावा लागेल. आता मात्र दुसरे षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जम्बे स्पोर्ट डोंगरीपाडा टीमचा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू अक्षय जाधव. अनेक संकटामध्ये त्यांनी देखील आपल्या संघाला चांगल्या स्थितीकडे जरूर वाटचाल करून दिली आहे. म्हणून यावेळेस कमबॅक करून दाखवलं जाईल का? पहिल्या 6 मध्ये 12 धावा खर्च केलेत. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं तर रोहित कोठावळे ना. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, पकडतोय झेल आणि समाप्त होईल. रोशन चा देखील खेळ आउट. हम पीते हैं जब से नाकाम हुए चाक जिगर सीते हैं, ये तो कहने की है बातें कि नहीं जी सकते. एक्सक्लूसिव कौन मरता है मोहब्बत सभी जीते हैं. तुझको देखेंगे सितारे. या ठिकाणी आपण पाहिला तर रोशन घोषे नावाचा फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेनं परतलाय. आता मात्र थोडासा प्रसंग निर्माण झालाय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. आणि म्हटलं जातं ना आयुष्यात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, कधीच हार मानू नका. त्या प्रसंगावरती मात करून पुन्हा उभं कसं राहता येईल हे मात्र नक्कीच शिकता आलं पाहिजे. आणि हाच उद्देश मनामध्ये घेऊन आता मात्र चांगले बॅटिंग पुन्हा एकदा करावी लागेल. फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला तर नंबर 4 वरती खेळण्यासाठी आलाय संदीप सातवी. षटकातील पुढचा बॉल हा वेगवान बॉल होता, वेगामध्ये बीट केले परंतु पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. हा वाईट बॉल अव्वंदाच्या स्वरूपात 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाते. टीमची धाव संख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 13च्या घरामध्ये. 13 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा राईट मुर्द विकेटने षटकातील पुढचा बॉल
यावेळेस आपण पाहिलं तर वेगवान बॉल होता आणि निश्चितच त्याच्यावरती स्वार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता फलंदाजानं. रोहित सातवी सॉरी संदीप सातवी आहे ऑन स्ट्राईक वरती आणि त्याच्या माध्यमातून बॅट आपण पाहिले तर अति वेगाने फिरवली होती. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मी तर म्हणेन या ठिकाणी लॉन्ग स्ट्राईक केल्यावरती चांगला बॅटर आहे, त्याला संधी दिली तर तो चांगल्या धावा बनवू शकतो. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार देखील आपण पाहिलाय. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये तो चौकार त्याने पेश केला होता. त्याचं नाव आहे अनिकेत, परंतु त्याला मात्र स्ट्राईक पासून थोडंसं लांब ठेवलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर या ठिकाणी केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. चांगले बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अक्षय जाधव खतरो के खिलाडी म्हणजेच अक्षय, हे साधे सीधे अक्षय नाहीये, व्हेरी डेंजरस मॅन. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखी एक डॉट बॉल. मोठ्या पटक्यावरती विश्वास या ठिकाणी दर्शवला जातोय, परंतु मोठे पटके येत नाहीयेत. बॅक टू बॅक आपण पाहिले तर 4 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये टाकले गेलेत. पहिल्या बॉल सॉरी एक विकेट देखील प्राप्त केलाय, म्हणजे 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. यावेळेस सपल क्रॉस झाले फाईन लेगच्या दिशेनं. चेंडूला मात्र ओ हो क्या कॅच लेली आहे यहाँ पे मयूर ने. गुड कॅच क्वालिटी झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय आणि झेल पकडल्यानंतर चाल देखील थोडी बदलली गेली. अपने कांधे से दुपट्टा न सरकने देना वरना बूढ़े भी जवानी की दुआ मांगेंगे. सौरभ 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 निश्चितच हे गाणं जर आपण ऐकलं ना या ठिकाणी तर हे खास मयूर साठी होतं, मयूर भोईर साठी. अतिशय चांगला झेल त्यांनी पकडला आणि हा जर झेल सुटला असता ना तर अगदी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जरूर रवाना झाला असता, परंतु मोक्याच्या क्षणी निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर फक्त या षटकामध्ये एक वाईटच्या स्वरूपामध्ये धाव दिली गेली, नाहीतर मग विकेट मिडॉन ओव्हर पाहायला मिळाली असती. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिलं तर 13 धावा आणि 14चं लक्ष मात्र पूर्ण करावं लागेल. 7च्या सरासरीने हे 14 धावा दोन्ही षटकामध्ये पूर्ण कराव्या लागतील. यानंतर होणारा मॅच असणार आहे या सामन्यातील विजय संघ आणि त्यांच्या समेत असणार आहे सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा टीम. चला, 2 फलंदाज कुठल्याही प्रकारचा विलंब या ठिकाणी लावू नका. रोहित कोठावळे आणि अक्षय जाधव, आपणास विनंती असेल आपण त्वरित षटक मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. आता मात्र विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी पारितोषिक लावलंय. राकेश घोषे अँड रोहित धापसे, कुठल्याही गोलंदाजाने या ठिकाणी विकेट हॅट्रिक घेतली तर 500चं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. चला घाई करा. जंबे स्पोर्ट डोंगरीपाडा, वारंवार तुम्हाला मी या ठिकाणी सूचना देतोय, कारण वेळ कुणासाठी थांबत नसते मित्रांनो. वेळेला आपण थांबवायचं असतं, कारण एक वेळ आपण घड्याळ विकत घेऊ शकतो परंतु वेळ विकत घेऊ शकत नाहीये.
चला मॅच लावते या ठिकाणी सुरुवात. लक्ष्य आहे ते म्हणजेच 14 धावांसह 12 मध्ये बनवायचे 14. चला घाई करा पंच, आपण गेम स्टार्ट करायचा आहे. बारा चेंडू शिल्लक आहे त्यावेळेस टीम गावदेवी स्पोर्ट भिंडीपाड्याकडे आणि 12 मध्ये थांबवायचे 14 धावा आणि त्या पूर्ण करण्यासाठी दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रोहित कोठावळे अँड यावेळेस आपण पाहिलं तर लेग बिफोरची अपील अगदी जोरामध्ये केली होती, परंतु पंच सहमत नाही आहेत. नामुन्नाना हे गेंद थोडी बाहेर के दिशा में जाने वाली असंच त्या ठिकाणी काहीतरी पंचांनी दर्शवलंय. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला तर डॉट येतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल येतोय. व्हॉट बॉलिंग मिस्टर लहू घोषे. लहू घोषे एक अच्छा खिलाडी नाहीये, भरपूर वर्ष क्रिकेटच्या पटलावरती त्याचा देखील प्रवास खूप चांगला राहिलाय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिले सुरुवातीचे 2 चेंडू आपण पाहिले ना तर अप्रतिम हाताळले गेलेत. म्हटलं जातं ना, क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू पाठवलाय काऊ कॉर्नरच्या डोक्याच्या वरून सीमारेषा पार. हा लाय षटकार. धन्यवाद. 6 धावा या ठिकाणी धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. सुरुवातीचे 2 चेंडू आपण पाहिले तर लहू घोषेच्या नावावरती होते, परंतु तिसरा बॉल रोहित कोठावळेच्या नावावरती पाहायला मिळाला. यावेळेस फटका सुंदर आहे ऑफ ड्राईव्हचा. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 7 या आकड्यावरती. यावेळेस चेंडू शिल्लक असणार आहेत 8 आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. एवढंच आपण पाहतोय चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. यावेळेस सरळ बॅटनं चेंडूला मात्र पाठवलाय ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लॉंगॉनला मात्र चेंडू पकडला जातो. एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. म्हटलं जातं ना, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावे लागत असतील तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच संधी देतो ज्याच्याकडे संघर्ष करण्याची क्षमता जिद्द चिकाटी असते. एवढेच हिरो बनण्याची संधी आहे गोलंदाज लहू घोषेला. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या स्टीच्या बाहेर टाकला गेलाय. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 9. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 रनची आवश्यकता. यावेळेस आपण पाहतोय ब्लॉकमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. एकदा वेगाने पूर्ण केले, कदाचित दुसरी घेतली जाईल का, परंतु अक्षय जाधवनं त्या ठिकाणी थांबवले गेले रोहित कोठावलेला आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 10 धावा जरूर पाहायला मिळत आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहे ते म्हणजेच 6 आणि 6 मध्ये थांबवायचे टीम गावदेवी स्पोर्ट भिंडीपाडाला 4. चला घाई करा गावदेवी स्पोर्ट भिंडीपाडा. दुसरा गोलंदाज कोण या ठिकाणी वापरला जाईल, कदाचित मला वाटतं रोशन घोषे याच्यावरती विश्वास दर्शवला जाईल. रोशनसाठी एवढंच म्हणेन, आयुष्य शून्य झाले तरी घाबरू नका, फक्त त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे आहेत ही ताकद नेहमीच मनामध्ये ठेवा. मी करू शकतो, हे मी करणार आणि करणारच
जर मनामध्ये तुमच्या पॉझिटिव्ह विचार एनर्जी देणारे असतील ना तर निश्चितच तुम्ही सर्व काही करू शकता. परंतु मनामध्ये एकदा जर निगेटिव्ह विचार तुम्ही घुसवले तर मग सर्व निगेटिव्हच होतं. रोशन घोषे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. कधी कधी असे कारनामे देखील झाले आहेत मैदानी शातमध्ये. 6 मध्ये 1 धाव देखील करू दिली जात नाही, 6 मध्ये 2 देखील करू दिल्या जात नाही, 6 बॉल 6 देखील करू दिल्या जात नाही. असे रेकॉर्ड काही भरपूर घडले गेले ते क्रिकेटच्या पटलावरती. एवढेच थांबवायचे 4 रन ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहिला तर रोहित कोठावळे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल या ठिकाणी पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्या बॉल वरती गेम फिनिश केलाय. आणि निश्चितच या ठिकाणी पण पाहिलं तर बिमरचा देखील इशारा दिला होता आणि खेळ मात्र खल्लास झालाय. चला टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच खेळाडू असणार आहे तो म्हणजेच रोहित कोठावळे ठरतो या सामन्याचा सामनावीर. चला या.